आशिष सर पाहिजे या फेब्रुवारी महिन्याच्या 21 तारखेला या ढोकी गावामध्ये काही कावळ्यांची मृत्यू होत असल्याचं निदर्शन आलं. त्यावरून आपण त्यापैकी 2 कावळ्यांचे शव हे राष्ट्रीय कृषी अनुसंधान परिषद भोपाळच्या लॅबला आपण पाठवले आणि 24 तारखेला ते कावळे एव्हियन इन्फ्लुएन्झा H5N1 या आजाराने मृत पावल्याचं आपल्याला निष्कर्ष प्राप्त झाल्यामुळं आपण 25 तारखेलाच माननीय जिल्हाधिकारी व तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांच्या आदेशाने नोटिफिकेशन काढून या ठिकाणच्या जे मृत झालेले कावळ्यांचे जे 2 ठिकाणं होते, पोलीस स्टेशन ढोकीचा परिसर आणि सुभाषराव देशमुख यांच्या घराचा परिसर, हे दोन्हीही बंद करण्यात आले. या भागातले काही खाजगी वाहनांचे वगैरे हालचाली बंद केल्या. वेगवेगळे डिसइन्फेक्टंट वापरून फवारण्या करण्यात आल्या आणि तदनंतर आपण 10 किलोमीटरच्या परिसरातलं कुक्कुटपक्ष्यांचं सर्वेक्षण पण केलं. त्यात किती पॉझिटिव्ह कोंबड्या आल्या? त्यातून पहिल्या 1 किलोमीटरमधल्या जे काही कोंबड्या असतील त्यापैकी आपण 12 कोंबड्यांचे क्लोएकल आणि ट्रॅकियल आणि सिरम असे नमुने पाठवले. त्यापैकी क्लोएकल आणि ट्रॅकियल नमुने हे बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आल्याचं काल आपल्याला निष्कर्ष प्राप्त झाले. त्यावरून परत काल रात्रीच माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे नोटिफिकेशन काढून या ठिकाणी 1 किलोमीटरच्या आत असलेले जे काही कुक्कुट असतील तर ते कुक्कुट आपण सायंटिफिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या त्यांना मारून त्यांचं विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे. त्यासोबतच त्यांचे काही अंडे असतील किंवा काही शिल्लक खाद्य असेल हे खाद्य पण आपण नष्ट करणार. यासाठी आपण यातून नागरिकांना काय आव्हान देता तुम्ही? नागरिकांना आपण आता आव्हान असं करूया की आता यापुढे 3 महिन्यापर्यंत आपण कुक्कुटपालन करायचं नाही. आत्ता आपल्याकडे जे काही पक्षी असतील किंवा त्यासोबतचं खाद्य असेल किंवा अंडे असेल हे नष्ट करण्यासाठी आमच्या ताब्यात द्या आणि पूर्ण आपल्या जागेचं जिथं आपण कोंबडी पालन वगैरे करत असतो त्याचं डिसइन्फेक्शन करणे, निर्जंतुकीकरण करणे, फवारणी करून घेणे याची काळजी सर्वांनी खबरदारी घ्यावी लागेल. तसंच या ढोकी गावामध्ये जे काही चिकन शॉप आहेत हे बंद करण्यात आलेले आहेत, हे पण आपल्याला चालू ठेवता येणार नाही. आणि या ठिकाणून काही कोंबड्या दुसरीकडे नेणे किंवा बाहेरून काही कुक्कुट पक्षी या ठिकाणी आणणे याला एक निर्बंध लावलेले आहेत. त्या पद्धतीने सर्वांनी त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आज आपल्याकडं या धाराशिव जिल्ह्यामध्ये ढोकी या गावामध्ये बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जे पक्षी आहेत, कुक्कुट पक्षी आहेत, ते दिनांक 4 मार्च 2025 रोजी जे आपण इथल्या कुक्कुट पक्ष्यांचे सॅम्पल पाठवले होते ते होकारार्थी आलेले आहे. याची पार्श्वभूमी अशी आहे की दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी ढोकी या गावामध्ये कावळे जे आहेत ते येथील 2 ठिकाणी मृतावस्थेमध्ये झाडाच्या खाली पडलेले त्या ठिकाणी लोकांना आढळली. त्यांनी पशुसंवर्धन विभागाला या संदर्भामध्ये माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाने तिथे जाऊन त्या पक्ष्यांची पाहणी केली व ते पक्षी जे आहेत ते पुणे येथे सॅम्पलिंगसाठी पाठवले असता तेथून ते भोपाळला पाठवण्यात आले
ते तिकडून तपासणी करून आले असता कावळे जे आहेत ते वाईल्ड ॲनिमलमध्ये त्या ठिकाणी वाईल्ड बर्डमध्ये येतात आणि त्यांची तपासणी केली असता ते बर्ड फ्लूसाठी H5N1 या व्हायरससाठी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी हा जो 1 किलोमीटरच्या ढोकीच्या परिसरातील भाग आहे हा अलर्ट झोन म्हणून घोषित केला होता. या गावामध्ये त्यांनी पूर्ण गावामध्ये आपण ग्रामपंचायतीच्या मदतीने व वन विभागाच्या मदतीने इथं निर्जंतुकीकरणचा कार्यक्रम राबवला होता. त्याचबरोबर स्वच्छतेचा कार्यक्रम सुद्धा या गावामध्ये राबवलेला होता. त्याच्या अनुषंगाने आपण या तेथील कुक्कुट पक्ष्यांचं सॅम्पलिंग सुद्धा त्या ठिकाणी केलं होतं व ते सॅम्पल जे बॅकयार्ड पोल्ट्री परसातील कुक्कुटपालन आहे त्यांचं आपण पुण्याला पाठवलं. तेथून भोपाळला ते सॅम्पल त्याचे ट्रकेल स्वॅब आणि क्लोएकल स्वॅब पाठवले होते. त्याच्या अनुषंगाने कालच दिनांक 4 मार्च 2025 रोजी त्याची सॅम्पल जे आहे ते पॉझिटिव्ह आढळलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आजच त्या 4 तारखेला रात्रीच माननीय जिल्हाधिकारी आणि त्या संदर्भामध्ये अलर्ट झोन आपण सुरुवातीला केला होता, परंतु नंतर त्या ठिकाणी पूर्णपणे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या संबंधित सर्व जे विभाग आहेत त्या विभाग प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेप्रमाणे आपण आमचे जे पशुसंवर्धन विभागाकडून जे आमचे पशुधन विकास अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत 5 टीम तयार केलेली आहेत आणि या टीमच्या मार्फत आपण घरोघरी जाऊन जे बॅकयार्डमधले परसातील कुक्कुटपालनाचे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांना त्या ठिकाणी गोळा करणार आहे. त्या पक्ष्यांच्या अनुषंगाने आपण इथंच या ढोकी गावामध्ये गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी पक्ष्याचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीने 4x4चा खड्डा करून शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी या पक्ष्यांचा कलिंग करून आपण त्यांना पुरणार आहोत व या संदर्भामध्ये आपण पुढील सर्व जे निर्जंतुकीकरण किंवा स्वच्छतेचे जे त्या ठिकाणी निकष आहेत ते सगळे पाळून बर्ड फ्लू कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये येणार आहे या संदर्भातलं नियोजन करणार आहे.